कसे आहात सगळे? मजेत ना? कशी चालली 12वी? या प्रश्नाचं उत्तर मात्र सगळ्यांकडे नसेलच, कारण 12वीचं प्रिपरेशन आपण खूप आधी चालू केलं, पण आपण नक्की ऑन ट्रॅक आहोत की नाही हे आपल्याला माहीत नाही आहे. कारण 12वीचा सिलेबस हा खूप मोठा आहे, खूप सब्जेक्टिव्ह आहे, खूप थिओरॉटिकल आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करायला वेळ मात्र फार कमी राहिला. जर आजचा टाइम टेबल किंवा आजचा टाईम आपण जर बघितला व्हिडिओ बघण्याचा, तर सगळ्यात महत्त्वाचा जो उरलेला वेळ आहे तो फार कमी आहे. आणि ह्याच उरलेल्या वेळामध्ये इफेक्टिव्ह स्टडी करून क्लास 12 कसं पास करायचं किंवा चांगले मार्क्स कसे आणायचे हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचे आणि हे सगळे पॉईंट्स आपण आज कव्हर करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण 12वीचे पेपर्स बघणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे 12th बोर्ड HSC बोर्ड जो आहे त्याचे पेपर्स बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण आता खूप पेजेस बघितले, केमिस्ट्रीचे, फिजिक्सचे, मॅथ्सचे, बायोलॉजीचे सगळे पेजेस, लेसन्स, कॉन्सेप्ट तुम्ही केले, पण आता खरी वेळ जी आली आहे ती म्हणजे काय, तर तुम्हाला प्रिव्हियस इयर पेपर्स बघून अभ्यास करण्याची गरज आहे. प्रिव्हियस इयर्समध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट्स फाइंड आउट करणं खूप गरजेचं आहे, ज्याला आपण फिल्ट्रेशन प्रोसेस असं म्हणतो. सो सगळ्यात महत्त्वाचं की कॉन्सेप्ट फिल्टर करा. प्रिव्हियस इयर पेपर्समधून कॉन्सेप्ट फिल्टर करा. नक्की प्रश्न किती वेळा आलाय हे नका जाणून घेऊ, तर सगळ्यात महत्त्वाचं तिथे कॉन्सेप्ट फिल्टर करण्याची प्रोसेस जाणून घ्या. प्रत्येक प्रिव्हियस इयर पेपर कोणत्याही वर्षाचा तुम्ही काढल्यानंतर फिजिक्सचा काढा, केमिस्ट्रीचा घ्या, बायोलॉजीचा घ्या किंवा मॅथ्सचा घ्या. तो पेपर घेतल्यानंतर त्याच्यामधला कॉन्सेप्ट फिल्टर करा आणि तो कॉन्सेप्ट स्ट्रॉंग करा, जेणेकरून ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल की नक्की कोणत्या कॉन्सेप्टला त्यांनी जास्त वेटेज दिला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे प्रॅक्टिकल सेशन्सला तुम्ही जाता, ओके, फिजिक्सची प्रॅक्टिकल असेल, केमिस्ट्रीची असेल किंवा बायोलॉजीची प्रॅक्टिकल असेल, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकलला जाता, जेव्हा प्रॅक्टिकल करत असताना तुम्ही खूप साऱ्या ॲसिड्स, खूप साऱ्या प्रोसेसेस, खूप साऱ्या वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीजच्या जवळ आसपास जाता किंवा त्या गोष्टी तुम्ही ऐकता किंवा ते कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या लॉगबुकमध्ये करता किंवा तुमच्या प्रॅक्टिकल बुकमध्ये तुम्ही करता. तर हे सगळे प्रॅक्टिकल जेव्हा तुम्ही करता ते व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण तो प्रश्न तुम्हाला सब्जेक्टिव्ह थिअरीमध्ये पेपरला विचारू शकतो की या ॲसिडचं याच्यासोबत रिॲक्शन झाल्यानंतर तुम्हाला नक्की प्रोडक्ट काय भेटतं, ते प्रोडक्ट का भेटतं, त्याचं बाय प्रोडक्ट काय, असे प्रश्न भरपूर वेळा HSCने बोर्ड्समध्ये विचारले आहेत. सो प्रॅक्टिकल जे करता तुम्ही किंवा जे प्रॅक्टिकल आता एक्झामला तुम्ही प्रिपेअर करणार आहात, तर थोडंसं सिरियसली करा आणि थोडंसं थिओरॉटिकल प्रिपरेशन करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा आन्सर म्हणजे त्याचा प्रश्न जर बोर्डाला विचारला तर तुम्हाला लिहिता येईल. त्यानंतर संपूर्ण तुमचा दिवस जो आहे त्यामध्ये स्कूल आणि क्लास सोडून तुमच्याकडे कमीत कमी 4 तास उरले पाहिजेत तुमच्या सेल्फ स्टडीसाठी. ओके, सो सगळ्यात महत्त्वाचं डेली 24 आवर्समधून तुमचे 4 आवर्स हे कम्प्लिटली SS तुम्हाला भेटले पाहिजे. सेल्फ स्टडी 4 आवर्सची कम्प्लिटली झाली पाहिजे. आणि ह्या सेल्फ स्टडीमध्ये तुम्हाला नक्की काय करायचं आहे, तुम्हाला PCMB असे 4 सब्जेक्टची स्टडी करायची. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड मॅथ्स असे 4 सब्जेक्ट्स डेली 1 आवरसाठी तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि करणं गरजेचं आहे. कारण डेली 1 आवर्स काउंट होणार तेव्हा तुम्ही कुठेतरी तो सिलेबस कंप्लीट करणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा तुम्ही तो 1 तास त्या सब्जेक्टसाठी देताय, तर याचा अर्थ त्या सब्जेक्टला 1 तास देताय म्हणजे डायरेक्ट एक्सरसाइज करायला बसू नका. तर त्या लेसनला घेतल्यानंतर त्या लेसनमधून कोणते कॉन्सेप्ट्स त्यांनी बोर्ड्सला विचारले ते कॉन्सेप्ट्स पहिले वाचल्यानंतर त्याच्या रिलेटेड व्हिडिओ ऑनलाईन बघा. व्हिडिओ ऑनलाईन बघितल्यानंतर ते आन्सर किंवा तो कॉन्सेप्ट स्वतःच्या मनाने किंवा तुमच्या मेंदूने एक्सप्लेन करता येतोय का ते बघा. आणि जर अतिशय महत्त्वाची ट्रिक तुम्हाला हवी असेल तर एक गोष्ट मी नक्की सांगेन की जो अभ्यास तुम्ही आदल्या दिवशी करता किंवा जो कॉन्सेप्ट तुम्ही फिजिक्सचा, केमिस्ट्रीचा किंवा बायोलॉजीचा समजून घेता किंवा तो लर्न करता, तो दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेल्यानंतर आपल्या मित्राला किंवा घरी बहीण भाऊ जर असेल लहान तर त्यांना तो कॉन्सेप्ट एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करा. कारण जेवढं आपण समजून ठेवू शकतो तेवढं चांगल्या रीतीने आपण जर एक्सप्लेन केलं तर ते कायमस्वरूपी लक्षात राहतं आणि कायमस्वरूपी लक्षात राहिलेली गोष्ट आपण कधी पण न चुकता ती मांडू शकतो. ओके, सो डेली 4 आवर्स तुम्हाला द्यावे लागतील, तेव्हा तुमचं PCMB हा संपूर्ण ग्रुप तुमचा व्यवस्थित ऑन ट्रॅक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जो संडेला तुम्हाला जो सुट्टीचा दिवस असतो त्या सुट्टीमध्ये तुम्ही लेट उठणे किंवा सगळ्यात महत्त्वाचं त्या दिवशी कुठे बाहेर फिरायला जाणे किंवा घरातली काही कामं करणे हे करण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं तेव्हा तुमचा टाईम CETसाठी द्या. तर CETचं प्रिपरेशन संडे टू संडे कसं करायचं, तर CETचं प्रिपरेशन करत असताना किंवा JEE किंवा नीट तुम्ही जर करत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्येक संडेला ऑनलाईन येऊन काही MCQ सॉल्व करणे किंवा CETचे मागच्या वर्षीचे पेपर्स बघणे. ते पेपर्स बघितल्यानंतर ते MCQ कोणत्या कॉन्सेप्टमधून आले होते तो कॉन्सेप्ट टेक्स्टबुकमध्ये ओपन करणे. टेक्स्टबुकमध्ये तो ओपन केल्यानंतर त्याचे सॉल्ड एक्झाम्पल्स बघणे. सॉल्ड एक्झाम्पल्स बघितल्यानंतर त्याचे ट्रिक्स आणि टिक जेवढे पण तुम्ही सॉल्ड एक्झाम्पल सॉल्व करताना बघितले ते सगळे ट्रिक्स अप्लाय करणे आणि तो क्वेश्चन त्या पेपरमधला सॉल्व करणे. हे सगळं जेवढं तुम्ही करताना याला आपण ॲनलाइज आणि रिसर्च म्हणतो.
ॲनलाइज आणि रिसर्च केल्यानंतर तो टॉपिक तुमचा एवढा डोक्यामध्ये फिट बसतो की त्याच्या रिलेटेड कोणताही क्वेश्चन जर पेपरला आला तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही स्वतःहून तो सॉल्व्ह करू शकता. प्रत्येक प्रश्नाचा आन्सर लवकर शोधणं महत्त्वाचं नाहीये, तर ते योग्य दिशेने शोधणं महत्त्वाचं आहे. प्रश्न जर आडला असेल ना तर त्याचा रिसर्च करा, त्याचा ॲनलाइज करा, तो रिसर्च डीपमध्ये करा, त्याचा कॉन्सेप्ट डीपमध्ये जाणून घ्या, जेणेकरून त्या कॉन्सेप्ट ओरिएंटेड कोणताही प्रश्न तुम्हाला बोर्ड्सला येऊ नाही तर CETला येऊ, तो प्रश्न तुम्हाला क्रॅक करता आला पाहिजे. ओके, सो अशा रीतीने जर तुम्ही संपूर्ण 12th बोर्ड्सचा जर अभ्यास केला तर तुम्हाला बऱ्यापैकी चांगला स्कोर तुमच्या 12th बोर्ड्समध्ये दिसेल आणि संडे टू संडे CET केल्यामुळे तुम्हाला CETच्या स्कोरमध्ये त्या पर्सेंटाईलमध्ये एक चांगला राईज दिसेल. ओके, सो हे सगळं फॉलो करायचं असेल किंवा असंच मोटिवेशन किंवा असेच अपडेट्स तुम्हाला 12th बोर्ड्स रिलेटेड पाहिजे नसतील तर आपल्या क्लासला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, IMP क्वेश्चन्स, कॉन्सेप्ट्स जर क्लास 12th रिलेटेड घेऊन येतोय तर सगळ्यात आधी ते तुमच्यापर्यंत पोहोचले जातील.